तिकडे ठाण्यामध्ये प्रसिद्ध अशा प्रशांत कॉर्नरमध्ये सिस्टीम अपडेट झालेली नाहीये, त्यामुळे मालक प्रशांत सपकाळ यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आता सिस्टीम अपडेट होऊन जीएसटी लागू होईपर्यंत सपकाळ आणि ग्राहक यांच्यामध्ये वेगळीच चिंता पाहायला मिळणार आहे। फक्त ठाण्यातच नाही तर असा प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळू शकतो। जीएसटी लागू झाल्यानंतरचा आजचा हा पहिलाच दिवस आहे आणि त्याचमुळे सिस्टीम अपडेट होण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो, मात्र त्यामुळे गोंधळून जायचं काहीच कारण नाही। तर तुमच्याकडे आता एवढे सगळे पदार्थ आहेत, तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर म्हणजे तुम्ही स्वतः तयार करता, अनेक मिठाई असतील किंवा फरसाण असेल तुम्ही स्वतः तयार करता। काय सांगाल आज तुमचे रेट्स काय आहेत? म्हणजे तुम्ही नवीन रेट्स लावलेत का, नवीन दर लावलेत का, की आधीसारखेच दर आहेत? नाही, हा दर कुठेही वाढणार नाहीये, ॲज इट इज दर आहे। कारण की अजूनही आमचा मिठाई तर काही प्रश्नच नाहीये। आमचा फक्त छोटासा आमचा जो स्नॅक्स कॉर्नर आहे त्या स्नॅक्स कॉर्नरमध्ये आम्हाला कन्फ्युजन आहे की सरकारने एका बाजूला 5% टॅक्स सांगितलेला आहे, एका बाजूला 12 पण आहे, 18 पण आहे। तर आम्ही आमच्या सीएशी आमचे जे कन्सल्टंट आहे, सीए वर्ग आहे आमचा, त्यांच्याशी आम्ही सल्लामसलत करून तो टॅक्स ठरवणार आहे। अजून आम्ही कोणताही, आज पहिला दिवस आहे, कोणताही नवीन आकारणी केलेली नाहीये। जो पण आम्ही सगळी पूर्ण माहिती करून घेणार नाही, तो पण आम्ही उगाच आमच्या ग्राहकांची लूट करणार नाही आणि त्यांना त्रास देणार नाही। सर, बिलिंग मध्ये काही चेंजेस केलेत का, किंवा तुमच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे, तुमचे जे अकाउंट्स मॅनेज तुम्ही करता त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेत का तुम्ही? नाही, हे अजून आमचं क्लिअरिफिकेशन आला। मिठाई तर आमचं क्लिअर झालेलंच आहे, ड्रायफ्रूट वरती पण क्लिअरिटी आलेली आहे। पण ड्रायफ्रूट वरती पण क्लिअरिटीमध्ये एक मुद्दा असा आहे, सरकारने सांगितलं काजूवर 5% टॅक्स, पण तोच काजू मिठामध्ये घातला, त्याच्यावर थोडे मसाले लावले, त्याला 12% टॅक्स। म्हणजे सरकारने एका बाजूने सांगितलंय की 5% टॅक्स आणि दुसऱ्या बाजूने त्याला थोडं मीठ लावून खाल्लं किंवा मसाला लावून खाल्लं काजूला की त्याचे 12%। ही थोडीशी क्लिअरिटी द्यायला पाहिजे सरकारने। म्हणजे घरच्या घरी मीठ मसाला लावून काजू खा। हा, घरच्या घरी मीठ मसाला लावून काजू खा। काजू बाजारात जाऊन त्याला जर का तुम्ही मीठ मसाला लावून घेतला तर त्याचे 5%चे 12% लागणार आहे। तर एकूणच या सगळ्यामुळे जे कन्फ्युजन आहे ते कधीपर्यंत दूर होईल असं वाटतं? कारण की सरकारने आता तर जीएसटी लागू केलेला आहे, तुमच्याकडे अनेक गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्यासारखे अनेक मिठाईवाले आहेत, खूप मोठी इंडस्ट्री आहे ही, आणि हा व्यवसाय देखील खूप मोठ्या प्रमाणातला आहे। तर सगळ्यांमध्ये हे कन्फ्युजन असणार की नेमकं कसं आता विकायचं, काय विकायचं, तर कधीपर्यंत कन्फ्युजन क्लिअर होईल काय वाटतं? आम्हाला वाटतं की सरकारने जर का सगळे जे कॅटेगरी बनवायला पाहिजे, ज्या ज्या दुकानाची जी कॅटेगरी आहे की ती फार फार दुकानं नाहीये, ते 5-10 हजार 25,000 दुकान असेल, त्या वॉर्ड वाईज वगैरे कॅटेगरी वाईज समजा कपडेवाले असतील तर त्यांना वेगळं बोलून त्यांची मिटिंग घेतला पाहिजे। त्याचबरोबर समजा की आपले किराणावाले, धान्यवाले, त्यांना वेगळे घेऊन सांगायला पाहिजे। मिठाईवाले किंवा यांना वेगवेगळं मांडून सांगितलं तर ही लवकर क्लिअरिटी होईल। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठी पब्लिक जास्ती आहे, त्यामुळे आमचे असे म्हणणं आहे की जीएसटीचं जो बुक आहे तो जर का आपण मराठीमध्ये प्रोड्यूस लवकरात लवकर केला तर बरंचसं आमच्यासारख्या अज्ञान माणसांना कळण्याची मदत होईल।